अमेरिकेमध्ये भगवद्गीता सेटल हॉल युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जाते. भगवद्गीता इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. मनुष्याच्या ठिकाणी अतिशय विद्यमान असल्या पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे भगवद्गीता. ती भगवद्गीता तिथं सिलेबस मध्ये तिकडे शिकवलं जाते. त्या भगवद्गीतेचं स्थान भारत देशामध्ये कुठे आहे? कुठे आहे? कोर्टामध्ये. कशा करता? शपथ घेण्याकरता. आणि कोण शपथ घेतोय? ज्याने दरोडे टाकले, बलात्कार केले आणि तो तिथं भगवद्गीतेची शपथ घेतोय. म्हणजे कोर्टातून तिला जर काढून कोर्स मध्ये टाकली तर कोर्ट स्थापन करायची गरज पडणार नाही. एवढी भगवद्गीतेची दिव्यता, एवढी भगवद्गीतेची ताकद आहे, एवढी दिव्य तत्वज्ञान त्या भगवद्गीतेमध्ये दडलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्या भगवद्गीतेवरती 9033 ओव्या लिहिल्या आणि जगाच्या समोर दिव्य तत्वज्ञान दिलं. म्हणून तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये भगवद्गीता जगात श्रेष्ठ आहे. मी तर म्हणेन तर उंच शिखरच आहे, हिमालय आहे भगवद्गीता. कारण 800हून अधिक टीका भगवद्गीतेवरती आज जागतिक लेवलवरती झाल्या. इतकी भगवद्गीतेची दिव्यता अजून इतक्या व्यापक पद्धतीने जगातल्या एकाही ग्रंथावरती एवढं भाष्य झालं नाही, एवढं भगवद्गीतेवरती झालं. म्हणजे भगवद्गीता उत्तम